नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी ऑरेंजचा वापर करून बनवलेलं जे स्क्रब आहे ते वापरल्यामुळे आपल्याला हेल्दी, सॉफ्ट आणि एक चमकदार त्वचा मिळते। मुलायम त्वचेसाठी हे स्क्रब अतिशय यूजफुल आहे। एक वेळेस तरी नक्की बनवून बघा। बनवण्यासाठी लागणारे साहित्य किचन मध्येच उपलब्ध आहे, त्यामुळे खूप जास्त मेहनत किंवा कष्ट करायची गरज नाही। फक्त 5 मिनिटात हे स्क्रब तयार झालं तरी ते आपण एक 3-4 दिवस आरामात वापरू शकतो। यामध्ये आपण ऑरेंजची जी साल असते ती वापरलेली आहे। आता या दिवसामध्ये सध्याच्या मार्केटमध्ये भरपूर ऑरेंज आहेत आलेले। आपण घरी आणतो तेव्हा त्याची साल फेकून द्यायची नाहीये। साल फेकून न देता त्याचा वापर या क्लिनिंगसाठी म्हणजे स्किन हेल्दी बनवण्यासाठी करू शकता। जसं की हातासाठी मी हे स्क्रब वापरलं, तसंच तुम्ही हातांवरचे जे ब्लॅक एरिया असतो, जो काही असा बोटांच्या बॅक साईडचा तो एरिया देखील आपल्याला पूर्ण असा क्लीन करता येतो। सोबतच ड्राय स्किन असेल आणि खूप जास्त रफ झालेली असेल स्किन तरी देखील तुम्हाला त्यावरती हे वापरता येईल। कसं वापरायचं ते सांगते। अगदी स्क्रब केल्यासारखं तुम्ही हातावरती लावायचे आणि नंतर स्वच्छ असं वॉश करून घ्यायचे। 5 मिनिट आपल्याला हाताचा मसाज या स्क्रबने करून घ्यायचा, जेणेकरून फायनली आपल्याला सॉफ्ट आणि हेल्दी त्वचा मिळते। सेम प्रोसेस आपण चेहऱ्यावरही करायची आहे। त्यानंतर फायनली आपल्याला मॉइश्चरायझर थोडंसं लावायचे, जेणेकरून आपली त्वचा जी आहे ती हेल्दी राहते आणि ड्रायनेस वगैरे येत नाही। तर बनवायचं कसं हे स्क्रब ते बघूया। फायनली स्क्रब बनवण्यासाठी घेतलेली आहे मी साल। एक ऑरेंज होतं, त्याच्यावरची साल स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे तुकडे करून असं मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। आणि जसं की लिंबामध्ये विटॅमिन सी अवेलेबल असतं, तसंच या संत्री आणि मोसंबीच्या सालीमध्ये पण आहे। त्यामुळे आपण या आंबट पदार्थांची ही हे फ्रूट आहे, तर त्यामुळे आपल्याला ते स्किनसाठी यूजफुल आहेच आहे। तर आपली स्किन हेल्दी बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो। यामध्ये एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे, जेणेकरून डीप क्लिनिंग होते। ब्लॅक हेड्स असतील तर ते सहजरित्या निघून जाण्यास मदत होते। आणि क्लिनिंगसाठी बघा अद्रकचा वापर खूप जास्त पद्धतीने आपल्या कुठल्याही लिक्विडमध्ये वगैरे केलेला असतो, तर त्यामुळे अद्रक आपण स्किनसाठी सुद्धा वापरतोय, जेणेकरून जेवढी आपली स्क्रब वापरून आपण जी क्लिनिंग करणार आहोत ना, तिथला एरिया लगेच तुम्हाला जाणवेल की खूप ब्राईट झालेला आहे। यामध्ये मी टाकलेला आहे विनेगर अर्धा कप आणि त्यानंतर यामध्ये ऑइल टाकले बदामाचं। तर तुम्ही कोणते ऑलिव्ह ऑइल सुद्धा टाकू शकता। जर कोकोनट ऑइल असेल तर कोकोनट ऑइल पण टाकू शकता। माझ्याकडे बदामाचं ऑइल होतं ते मी टाकलं आणि मिक्सरला फिरवण्याची अशी भरड काढून घेतली। एकदम जाडसर काढायची आहे थोडीशी, म्हणजे खूप जास्त बारीक पेस्ट करू नका। त्यानंतर म्हणजे स्क्रब व्यवस्थित होईल। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय टाकायचं ते सांगते। थोडंसं पाणी टाकते मी, जेणेकरून थोडंसं मला याला पातळ बनवता येईल। आणि बेसन पीठ मी 1 चमचाभर टाकलेलं आहे, यामध्ये जास्त टाकायची गरज नाही आहे। आणि याला परत मिक्सरला फिरवते आणि याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्या अंदाजानुसार थोडीशी ठेवायची आहे, जसं मी तुम्हाला आता दाखवली बघा। हे अशा प्रकारचं फायनली स्क्रब तयार झाले। चेहऱ्यावरचा जो ब्लॅक एरिया आहे, म्हणजे ब्लॅक पोर्शन आहे, पिगमेंटेशन असेल चेहऱ्यावर, ब्लॅक हेड्स असतील, ॲक्ने प्रॉब्लेम असेल, सर्व काही दूर करण्यासाठी तुम्हाला याचा वापर करता येईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ। आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद।